नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। मोहम्मद शमीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित। भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार देण्यात आले। मोहम्मद शमीला हा पुरस्कार स्वीकारताना पाहिल्यावर त्यांच्या आईचे डोळे पाणावले होते। कौटुंबिक कलह वाद यामुळे त्रस्त झालेल्या शमीने 3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचा खुलासा खुद्द शमीने केला होता। वयाच्या 17व्या वर्षी शमीने 19 वर्षाखालील संघासाठी ट्रायल दिली होती। यानंतर शमीचे प्रशिक्षक बदरुद्दीन यांना कोलकातावरून एक फोन आला आणि तिथूनच त्याचा प्रवास सुरू झाला। हार्दिकच्या दुखापतीने शमी प्लेइंग 11 मधील मार्ग मोकळा झाला आणि शमी हा त्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला। अर्जुन पुरस्कार स्वीकारल्यानंतर शमी म्हणाला की ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे। मला हा खेळ खूप आवडतो आणि त्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतो। माझे स्वप्न साकार करण्यासाठी माझ्या कुटुंबियांनी मला खूप पाठिंबा दिला आहे। वर्ल्ड कप दुखापतीमुळे शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार।